अफूच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड करणाऱ्या आरोपीस एकूण 11,43,600 रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपी शेवगाव पोलिसांनी केले गजाआड। पोलीस कॉन्स्टेबल श्याम बाबासाहेब गुंजाळ, नेमणूक शेवगाव पोलीस स्टेशन, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर यांच्या खबरीवरून शेवगाव पोलीस स्टेशन। आरोपी नाव गणेश नवनाथ घोरतळे, वय वर्ष 22, राहणार मारुती वस्ती, बोधेगाव, तालुका शेवगाव यांच्या विरुद्ध NDPN अधिनियम 1958 चे कलम 18 प्रमाणे दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेले अफूच्या झाडाची बोधेगाव शिवारात इसम नामे गणेश नवनाथ घोरतळे यांनी त्यांच्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या लागवड केली असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना ती माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पंचासह जाबून छापा टाकला। गणेश नवनाथ घोरतळे यांच्या मालकीची गट नंबर 451 मध्ये अंदाजे 4 गुंठे क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेले अफूच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड केली असल्याचे मिळून आल्याने सदर मुद्देमाल जागीच पंचनामा करून त्यामध्ये अफूची 953 लहान मोठी झाडे, त्यास बोंडे असलेली वजन 39.658 किलो असून त्याची किंमत अंदाजे 11,43,600 रुपये असा मुद्देमाल मिळून आला आहे। तरी दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी बोधेगाव, तालुका शेवगाव शिवारातील शेती गट नंबर 451 मध्ये इसम गणेश नवनाथ घोरतळे, वय वर्ष 22, धंदा शेती, राहणार मारुती वस्ती, बोधेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर हा त्याच्या मालकीचे शेतात वरील वर्णनाचा आणि किमतीचा महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या अफूच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड करून वाढवलेल्या स्थितीत मिळून आली। त्याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल श्याम बाबासाहेब गुंजाळ, नेमणूक शेवगाव पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून NDPS कायदा सन 1985 ते कलम 8-18 प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर इसमास गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला, सो अहिल्यानगर, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे, अहिल्यानगर, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील, उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, भगवान सानप, प्रशांत आंधळे, एकनाथ गरकळ, पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर, प्रियंका निजवे तसेच सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथील पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली असून वरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, शेवगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय मगर। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।